गणेश उत्सव को इस बार पर्यावरण के रंग में रंगने का एक अनोखा उदाहरण गोंदिया में सामने आया है। चुटिया गांव की गौ प्रेमी प्रीति टेमरे ने गाय के गोबर से श्री गणेश की प्रतिमा बनाकर स्थापना की है। इस प्रतिमा की खासियत ये है कि इसमें बीज डाले गए हैं जो विसर्जन के बाद पेड़ बनकर पर्यावरण संतुलन में योगदान देंगे और आपको हमेशा पेड़ स्वरूप श्री गणेश की याद दिलाएंगे। महाराष्ट्र सरकार ने इस साल गणेशोत्सव को राज्य महोत्सव का दर्जा देते हुए पर्यावरण अनुकूल मूर्तियां बनाने की अपील की थी। इसी पहल के तहत गोंदिया जिले के चुटिया गांव स्थित लक्ष्मी गौशाला की संचालिका प्रीति टेमरे ने गौ रक्षा का संदेश देते हुए अपने हाथों से गाय के गोबर से गणेश प्रतिमा तैयार की। यह प्रतिमा केवल पर्यावरण मित्र ही नहीं बल्कि बीज युक्त भी है। प्रतिमा विसर्जन के बाद उसमें डाले गए बीज अंकुरित होकर पेड़ों में बदल जाएंगे और आपको हमेशा श्री गणेश मूर्ति की याद दिलाते रहेंगे। इससे पहले भी प्रीति टेमरे ने गाय के गोबर से अगरबत्ती, धूपबत्ती, राखी और सजावटी वस्तुएं तैयार कर गोबर का महत्व बताया है। उनका कहना है कि प्लास्टर ऑफ पेरिस और केमिकल युक्त मूर्तियों की जगह गाय के गोबर से बनी प्रतिमाओं की स्थापना करके हम पर्यावरण और गाय की रक्षा कर सकते हैं। साथ ही गणपति बाप्पा सिर्फ घरों में ही नहीं बल्कि अब पेड़ों के रूप में भी आशीर्वाद देंगे और गाय के गोबर से बनी ये अनोखी प्रतिमा हमें सिखाती है कि भक्ति और पर्यावरण दोनों साथ साथ चल सकते हैं। महाराष्ट्र शासनाच्या वतीने इको फ्रेंडली गणपती जी सूचना सरकारने दिलेली आहे तर ते लक्षात ठेवून आम्ही गोमय गणपती जे आहे ते इको फ्रेंडली गणपती आहे, पर्यावरणपूरक गणपती आहे। गायीच्या शेणाच्यापासून बनलेली मूर्ती आहे तर याच्यापासून असं आहे की पर्यावरणपूरक तर ही आहेच आहे, पण असं आहे की विविध गावामध्ये जे गायीचं जे कत्लखान्यातलं जाण्याचे प्रमाण वाढलेलं आहे, जर आपण घरी प्रत्येक घरी जर गोमय गणपतीची स्थापना केली मूर्तीची तर गायीचं कत्लखान्यात जाणं ते बंद होईल। आणि तसंच आहे की आपले नवीन शाळकरी जे विद्यार्थी आहेत, नवीन पिढी आहे, तर समाजामध्ये जर प्रत्येक घरी गणपती आपण जर स्थापना केली मूर्तीची तर याच्यामधनं हे सांगायचं आहे की पर्यावरणामध्ये जे नदी तलाव याच्यामध्ये विसर्जन जेव्हा करतात पीओपी गणपतीचे तर त्यामुळे जे पाणी दूषित होतं आणि तिथले जे जलप्राणी आहेत ते दगावतात। तर गोमय गणपतीचे विसर्जन करू आपण तर तिथल्या जे प्राणी आहेत त्यांना हे खाद्य म्हणून वापर होतो शेणाचा। आणि जर आपण तेच विसर्जन घरी आपण एखादा पॉन्डमध्ये केलं किंवा कुंडीमध्ये केलं तर त्याचं जे पाणी आहे त्याच्यात सीड गणपती पण आम्ही तयार करतो गौशाळेमध्ये। तर गौशाळेमध्ये 3 इंचापासून तर 1.5 फुटापर्यंत आपण गणपतीची मूर्ती तयार करतो। त्याच्यामध्ये आपण काही सीड्स टाकलेले आहेत, ते सीड्स जेव्हा आपण विसर्जन करू घरी तर गणपती बाप्पा नवीन वृक्षाच्या रूपामध्ये तुमच्याच घरी ते स्थापित होतात। तर ही संकल्पना आपण जेव्हा सांगितली तर मुलांना गणपती बाप्पा कोणी बाहेर नाही तर तुमच्या घरीच एक स्थापनाची झालेली आहे। तर ही एक समाजामध्ये पण याची जागृती व्हायला पाहिजे आणि प्रत्येक घरी गोमय गणपतीची स्थापना व्हायला पाहिजे। आणि समाजामध्ये आम्हाला संदेश हाच द्यायचा आहे की गायीचं रक्षण करायचं आहे आणि शेणाचं महत्त्व आपल्याला याचा वापर करायचा आहे। तर गोमय गणपती हे खूपच चांगली ही आपण जी स्थापना घरी करू शकतो।